गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज आपण राजाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहूया, ज्यात ते म्हणतात, संत आणि आपल्यात काय फरक आहे हो, ते आपण बघूया. संत मी आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, या भूमिकेवर जगतात. मी आत्मा आहे. आणि आपण कसं जगतो, मी देही आहे, हा देह माझा, मी माझा, या भूमिकेवर आपण जगत असतो. याचा बोध या अभंगामार्फत ते स्पष्ट करतात की संत आणि आपल्यात, संत समोर असून सुद्धा, संत म्हणजे कोणी, साक्षात परब्रह्म स्वरूप असतात ते. त्यांना आपल्याला का ओळखता येत नाही, शरण जाता येत नाही, कारण अज्ञानामुळे आपण त्यांना समजतो आपल्यासारखा देहधारी दुसरा पुरुष येतो, स्त्री आहे. म्हणून आपल्याला काय वाटतं, जनाबाईंना पाहिलं, विठाबाईंना पाहिलं, तर आपल्याला मीराबाईला पाहिलं, अरे मीराबाई तो राणी आहे, ते पागल आहे, ती रस्त्यावरती भटकत असते, राजबीज सगळं सोडून. पण ती कोण होती? ती संत होती. आणि तिला कुणी लोकांनी ओळखलं नाही. गेल्यावर सगळ्यांनी काय जय जयकार, मीराबाई की जय हो, मीराबाई की जय हो. पण आज अशी आहे अवस्था. पण त्या काळी काय अवस्था असेल, आपण विचार करूया. काय म्हणतात राजारामजी महाराज, एक जाती कैसे प्रतिमा पाषाण, करिता समान रोखत्यासी. एक जाती पाणी भागीरथी, विहिरी समान करी कोणत्यासी. एक जाती वृक्ष पिंपळ भाबळी, महिमा तो वेगळा कोटी गुणे. चिदंबर दास म्हणे संत जन, होईल समान कैसे तरी. काय म्हणतात बघा राजारामजी महाराज, आत्मज्ञानी संत आणि सामान्य लोक आपल्यात काय एक समान आहे का हो? आपण जे सत्पुरुष आहेत, गुरुजी आहेत, आजचे जे काय असतील, अवतार घेऊन आलेले आहे, अवतरित झालेले आहे, ते आणि आपण प्रापंचिक लोक एकसारखे आहोत का? मी देह आहे, हा देह मी आहे, म्हणून या भूमिकेवर आपण जगतोय. मी माझं घर, माझी बायको, माझी मुलं, या भूमिकेवर आपण जगतो. आणि आपली जी अनुभवाचा क्षेत्र जो आहे, तो लिमिटेड आहे, सीमित आहे. आपले अनुभव सीमित आहे. आपला एवढाच अनुभव येतो, काय प्रपंचातल्या काही घडामोडी झाल्या, घर घेतला, गाडी आहे, जुमला, खेत आहे, बागा आहेत, आपल्या मळा आहे, आणि काय मुलगा अमेरिकेला गेलाय आणि काय लाखो डॉलरमध्ये कमवतोय, तिथे घर घेतलंय, बस आपल्या क्षेत्र एवढंच. सत्पुरुषांचा, संतांचा क्षेत्र काय असतो, तो अनलिमिटेड असतो. कारण भगवंताचं साक्षात करून घेतलेलं आहे त्यांनी. द्वैतमय व्यवहार आहे आपला. स्वार्थ केंद्रबिंदू काय आपलं? स्वार्थ. आपलं जीवन असं चालू असतं. स्वार्थी आहोत आपण. दुसऱ्यांचं भलं झालं तर आपल्याला बघवत नाही. दुसऱ्यांना काही मिळवलं तर आपल्याला एक तोंडाने, वा किती छान मिळवलं तुम्ही, असं म्हणता येत नाही. पैसा मिळवलं, मान मिळवलं, विद्या मिळवलं, ज्ञान मिळवलं, तरी आपल्याला ते बघवत नाही. आपण अशी स्वार्थाच्या भूमिकेवर आपण जगत असतो. कारण प्रपंचच स्वार्थापायी आलेला आहे जन्माला. आपला गर्भवास कुठून आलेला आहे? वासनेपासून. हे हवंय, ते हवंय, हे हवंय. जन्मजन्मांतराचे जे वासना होती, त्याच्या पायी आपला जन्म झालेला आहे. म्हणून आपण स्वार्थी आहोत. संत कसे असतात? मी आत्मा आहे, या भूमिकेवर ते जीवन जगत असतात. त्यांचा अनुभवाक्षा क्षेत्र विशाल आहे, अनंत. त्याला अंत नाही. सर्व व्यापकता आहे त्यांची, विशालता. मॅग्नॉनिमस म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्यांचं कसं असतं, कोण येतोय, कोण जातोय, मग असं नाही, चोर आला तरी त्याचं कल्याण करतात. जा बाबा, तुझा भलं हो, कल्याण हो तुम्हारा. चोर हो, साधू हो, राजा हो, रंक हो, भिखारी हो, कोई भी जाता है संत के पास में, तर सर्वांना मुक्तपणे ते आशीर्वाद देत असतात. मुक्तपणे आपली कृपा आशीर्वाद देत असतात, कृपा कटाक्ष देतात, आपल्यासारखे नसतात. परोपकारी जीवन हे त्यांच्या सहज स्वभाव असतो, आपल्यासारखं नाही. लिमिटेड. आपण काहीतरी केलं, गुरुजी आपल्या घरी आले, तर आपण जेवायला चार लोकांना बोलवतो, लिमिटेड लोकांना बोलवतो. गुरुजी आलेत आपल्याकडे, अन्नदान व्हावा या भावनेने लोकांना बोलवत नाही. 50 लोक, 25 लोक, लिमिटेड. का?
पर प्लेट कॉस्ट जास्त होतो. 300 रुपये, 200-250 रुपये पर प्लेट कॉस्ट आहे, म्हणून सगळ्यांना बोलवायचं नाही. ही आपली भूमिका. कारण मी देही आहे. माझ्या घरी मी गुरुजींना बोलवलेलं आहे. आज मी अन्नदान करतोय हे अहंकार बाळगल्यामुळे. संत कसे असतात? मुक्त अन्नछत्र ओपन करून टाकतात. कोण येतोय? हजारो लोक येतात, हजारो लोक जेवून जातात. किती पाने वाढलेले असतात, किती उठून जातात याची कल्पनासुद्धा नसते. कारण तिथे अन्नपूर्णेचं संपूर्ण कृपा असते. आपल्याकडे तिचा कृपा का नाही आहे? कारण आपण संकुचित मनोभावाचे आहोत. आम्ही मुंबईला असताना एकदा कर्केहळ्ळी महाराज कुणाकडे आले होते. तर त्यांनी काय केलं? आमच्या मुलांना बोलवलं जेवायला. आम्हा दोघांना बोलवलं नाही. का? पर प्लेट कॉस्ट वाढतो. नवरा बायकोला बोलवलं, मुलांना 4 लोकांना बोलवलं, पर प्लेट कॉस्ट वाढतो. सांगितलं काय? कर्केहळ्ळी महाराज येत आहेत, कर्केहळ्ळी महाराज येत आहेत, सर्वांना सांगितलं. नवरा बायकोंना दोघांना सोडून मुलाला बोलवलं. एक मुलगी आणि तो मुलगा तर छोटाच, तो तर गेलाच नव्हता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? मी देही हा अहंकार बाळगतो, तिथे आपलं मन संकुचित लिमिटेड होतो. आणि संत जो असतो तिथे काय असतो? तो मुक्त असतो. सहज स्वभाव आहे परोपकार त्याचा. तो काय करतो? सगळ्यांना बोलवतो. मुक्त अन्नछत्र ओपन करून टाकतो. आत्मवस्तू अनुभवण्याचा अधिकार जो आहे, त्यांना मुक्त हस्ते उदारपणे ज्ञानदान हे संत सद्गुरू यांचे निज कार्य असतं. कारण त्याने आत्मसाक्षात्कार करून घेतलेलं असतं. मी आत्मा आहे. म्हणजे या क्षणी ते हजारो लोकांना निर्धार केलं जेवायला घालणार, तर पुरवठा कोण करणार आहे? चिदंबर पुरवठा करणार आहे. मी देही आहे विचार केला तर मी पुरवठा, मिस्टर अँड मिसेस जेवायला बोलवत आहेत, तर आपल्याला पर प्लेट कॉस्ट, एवढ्या लोकांना कशाला बोलवायचं? आणि बोलवून झाल्यावर सुद्धा घरी तेवढं खूप जेवण उरलेलं असतं, पण मुक्त हाताने कुणाला द्यायला आपण तयार नव्हतो. हे आपली भूमिका आहे. मी देही, देहाभिमानामुळे आपण असं वागतो. ह्यानी तो काही प्रसन्न होणार नाही आहे. ते फक्त अभिमानाला वाढ होते. दगड एकच आहे, पण एक शिळा रूपात आहे, तर एक दुसरा मूर्ती रूपात देवळात आहे. तर दोन्ही दगड एकसारखे झाले का? दोन्ही एकच कसे होणार? जे पायरीचा जो दगड आहे त्याला त्या सर्व त्याच्यावर पाय ठेवून जातात आणि आतमधल्या दगडाच्या मूर्तीला सगळेजण पूजा करतात. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. एक मूर्ती झाली आणि एक दगडचा दगडच राहिला. एक संस्कार रहित तर दुसरा संस्कार सहित आहे. पाणी पाण्यासारखेच असते. पाणी काय त्यात काय हे नाही आहे. पण विहिरीचे पाणी, तळेचे पाणी, नदीचे पाणी, विशेषतः गंगा, यमुना, ह्या पाणी एक म्हणता येतं का? आपण मग कोणत्याही नदीत जाऊन बुडकी मारली की झालं, गंगा स्नान झालं, पवित्र होतो असं म्हणतो का? नाही. ही पाणी वेगळी. ते गंगाच्या पाण्यात आपण डुबकी मारली की आपले पाप नाहीसे होतो. भागीरथी, गोदावरी गेलो होतो आम्ही आणि तिथे स्नान केलं, शुद्ध होतो आपण असं म्हणतो. कोणत्याही नदी मग विहिरीत बुडी मारली की आपण शुद्ध होतो का? नाही. पाणी एकच आहे, पण फरक आहे. कारण गंगेची महती आहे. मुळापासून शेवटपर्यंत मूळ सोडत नाही, तिची महती अपार आहे. वड, पिंपळ, बोर, भाबळी, गुलाब, वनस्पती सगळे भरपूर झाड आहेत. पण तुळस आणि वडाच्या झाडाला नेहमी काय आहे? निश्चित वेगळा महिमा आहे. त्याचे स्थान वेगळे आहेत. तुळशीच्या पानांना बिल्व ह्या सगळ्या आपण देवपूजेला वापरतो. दुसऱ्या कोणत्याही झाडाचे पानं वापरतो का? नाही. कारण विशेषतः विशेष गुण असल्यामुळे आपण त्यांनाच वापर करतो. कारण त्याची महती वेगळी आहे. अगदी याचप्रमाणे काय आहे? सामान्य नरदेहात असलेले संत जनांपेक्षा वेगळे असतात. आपल्यापेक्षा वेगळे असतात ते. पण आपल्याला ते डोळे नाही आहेत, ते ज्ञानचक्षू नाही आहेत आपल्याकडे, जेणेकरून आपण त्यांना ओळख करून घेऊ. आत्मसाक्षात्कारी संतांना मोक्षपाणी म्हणतात, मोक्ष देणारे म्हणतात. हे त्यांचे विशेष ओळखले पाहिजे. ते ओळखण्यासाठी थोडी तरी आपल्यात सुद्धा ती असावी, संतपणा असावी. ते संतपणा जर आपल्यात बांधली पाहिजे तर आपण काय करावं? सतत नामस्मरण करावं, जेणेकरून आपल्याला संताला ओळखता येईल. नाहीतर आपण त्यांना सामान्य म्हणून सोडून देतो. अरे हे काय बोलतायत, जाऊ दे, हे काही बोलतात, हे सारखं तेच बोलत असतात. पण खरा संतला ओळखायचं असेल तर आपल्या अंगी सुद्धा ते विकार जाऊन दैवी गुण संपन्न संवर्धन झाले पाहिजे.
विशेष गुण संवर्धन झाले पाहिजे, जेणेकरून या डोळ्यांनी आपण त्यांना खरे ते कोण आहेत हे आपण पाहू शकतो. त्यासाठी मी कोण आहे हे जाणणे खूप महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. याच जन्मी या नरदेहात येऊन माझं कार्य काय आहे, भगवत प्राप्ती करून मी कोण आहे, मी स्वतः कोण आहे हे कळेल तर संत कोण आहे हे कळेल. मला माझंच माहिती नाही आहे म्हणून ते धोतीने घालतात आणि ते भगवा घालतात आणि मग ते बरमुडा घालतात. ते असे असतात, साधे दिसतात, कसेही दिसतात. आपण आपल्या फ्रेमवर्क ऑफ माइंडमध्ये त्यांना बसवण्याचा प्रयत्न करतो, पण तो मुक्त असतो. आपल्या फ्रेमवर्क ऑफ माइंडमध्ये तो बसत नाही. साधू संत पुरुष रस्त्यावरच्या कडेवरती बसलेला असतो, अवलिया, "हे जाओ, तुम्हारा काम हो जाएगा," ऐसे बोलते आणि काम हो जाता है हमारा. पण रस्त्यावरती कसा बसतो तो, गबाळ, भिकाऱ्यासारखं, काहीच नाही आहे त्याच्याकडे आणि हसत असतो आपला एकटा. आपण काही विचारलं त्यांना, "हां, जाओ, तुम्हारा काम हो जाएगा," असं म्हणतो. कोण असतो तो? अवलिया. मुक्त असतो, अवधूत म्हणतो आपण त्याला. ह्या सगळ्या काय आहे, अवधूत, अवलिया, ह्या सगळ्या मनाची स्थिती आहे जी त्यांनी प्राप्त केलेली असते. म्हणजे स्वयं स्वस्वरूपी ते कसे असतात, स्थिर असतात, आत्मरूपमध्ये स्थिर असतात आणि म्हणून त्यांना ओळखण्यासाठी आपल्याला सुद्धा विशेष गुण हवेत. म्हणून नामस्मरण करत गेलो तर आपण काय होईल, ते चिदंबराच्या कृपेने आपल्याला संतांना ओळखण्याची थोडी तरी भूमिका येईल. राजाराम महाराज चरणी अभंग पुष्पार्पण करून लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.